सरस्वती नदीचे गटारीकरण, काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांचा महापालिका व स्मार्ट सिटीवर हल्लाबोल। सोमवारी दिनांक 12 मे 2025 रोजी नाशिक शहरात झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली। या दौऱ्यात सरस्वती नदीच्या झालेल्या दुर्दशेचे त्यांनी थेट चित्रण करत तीव्र शब्दात महापालिका व स्मार्ट सिटी योजनेवर ताशेरे ओढले। काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी सांगितलं की आज सरस्वती नदीला गटारीचं स्वरूप आलं असून शहरातील सर्व मलमूत्र नदीला जोडले गेले आहे। हेच दूषित पाणी पुढे गोदावरी नदीत मिसळत असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळालं। ही परिस्थिती केवळ पर्यावरणासाठी नव्हे तर जनतेच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे। यांनी प्रशासनात स्पष्ट शब्दात विचारलं की सिंहस्थ कुंभमेळा काही वर्षावर येऊन ठेपला आहे। अशावेळी नाशिक महापालिकेचे नियोजन नेमकं काय आहे? त्यांनी स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार व निष्काळजीपणा असल्याचा आरोप करत म्हटलं आहे, हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि यातून प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून येतो। शहरातील काही सार्वजनिक शौचालयाचे दूषित पाणी आणि सुलभ शौचालयाची घाण थेट सरस्वती नदीपात्रात सोडली जात असल्याचे काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी निरीक्षणात आणलं। त्यांनी प्रश्न उपस्थित केला की हे प्रदूषणमुक्त शहराचं उदाहरण आहे का? बागुल यांनी दही पुलाजवळील आणि नदीपात्राजवळील ढाब्याबाबतही सवाल उपस्थित करत सांगितलं की पूर नियंत्रण रेषेत हे ढाबे बांधले कसे गेले? याला जबाबदार कोण? पावसाचे पाणी दुकानांच्या गाळ्यामध्ये शिरू नये म्हणून काही ढाबे उघडण्यात आले, मात्र त्यामुळे काही अनुचित घटना घडली असती तर जबाबदारी कोणाची? असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारला। या सर्व प्रकारची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे नेते राजेंद्र बागुल यांनी केली आहे। शहराच्या पर्यावरणाशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले। पावसाळ्यात जरी सुरुवात झाली नसेल, या अवकाळी पावसामध्ये दहीपूलची अवस्था तुम्ही पाहिली असेल। पाण्याचा फ्लो पा किती येतोय, प्रत्येक वेळी सांगून पण प्रशासनाला काही जाग येत नाही। हा जो त्रास आहे ना, हा प्रत्येक वर्षी होणार आहे। व्यापाऱ्यांना प्रत्येक वर्षी सांगून सुद्धा काही कामाची व्यवस्था त्यांची काही करता येत नाही। ढापा उघडा ठेवावा लागतो। हा जो आहे हा सरस्वती नाला आहे, हा असा इथून खाली येतो आणि हा बंदिस्त केल्यामुळे आता अवघडून वाहतोय। आणि याच्यातून आता हे स्मार्ट सिटीने केलेलं कामकाज, हे स्मार्ट सिटीने हे काम अतिशय चुकीचं आणि अनियोजन पद्धतीने केल्यामुळे आता या नाल्याचं स्वरूप, आता नदीचं स्वरूप नाल्यात झालं आणि हा नाला आता प्रवाहित झालेला आहे, तो उघडून बाहेर आलेला आहे, तो वाहतच आतमध्ये बंदिस्त झालाच नाही आणि आता हा नाला हा नदी पात्रात चाललेला आहे। हे असं स्वरूप आपण आता या सरस्वती नदीचं पाहतोय। इथे मुतारी सुद्धा होती, आता इथे हा ड्रेनेजचा ढापा आहे, हा सुद्धा फुटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि याच्यातलं सर्व पाणी हे नदी पात्रात चाललेलं आपल्याला बघायला मिळतं। असे अनेक ढापे नदी पात्रामध्ये बांधलेच कसे गेले? नदी पात्राच्या नियंत्रण रेषेत, पूर नियंत्रण रेषेमध्ये ही बांधकामं झालीच कशी, हा खरा प्रश्न आहे। आणि अव्याहतपणे असं पाणी नेहमी सदोदित नदी पात्रात जात आहे आणि आपण ते बघतोय। दोन वर्षापूर्वी इथेच पालकमंत्री, अधिकारी सर्व येऊन गेले। इथे परत हे पाण्यासाठी मोठी यातायात केली गेली, मोठा संघर्ष आला, परंतु ते काही नाही। अजूनही ते परिस्थिती तशी आहे। लाखो रुपये खर्च केले गेले, स्मार्ट सिटीने काम केलं, पण अजूनही ती परिस्थिती तशी आहे। तिथे हा ढापा जर उघडला गेला नसता तर इथे आज दुकानांमध्ये पाणी असतं आणि कमरेइतकं पाणी असतं। अतिशय वाईट परिस्थिती महानगरपालिकेच्या कामकाजाची आहे। भुयारी गटार योजना अस्तित्वात नाही, महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने केलेलं काम अस्तित्वात नाही आणि आता इथे अपघात झाला तर याला जबाबदार कोण? अख्खा माणूस आतमध्ये जाईल अशी परिस्थिती या इथल्या ढापा निघाल्यामुळे झालेली आहे। बघा, चारही बाजूनी वेढलेले, चारही बाजूनी गटारी, मलमूत्र, संडासचं पाणी, शौचालय जोडले गेलेले। अवकाळी पावसामुळे ही दुर्दशा। नियमितपणे हे गटारीचं पाणी चाललेलं आहे।
हे पहा, ही वाघाडी नदी, वरुणा नदी, हिला वाघाडीचं स्वरूप प्राप्त झालं आणि हे नाल्यामध्ये असं हा नाला आणि या नाल्यातून हे पाईपद्वारी हे तिकडे जाते, तिथे चेंबर फुटलेले आहेत आणि तिथून ते नदी पात्रामध्ये उसळलं जातंय. म्हणजे अतिशय भयानक परिस्थिती या गावाची आणि शहराची आणि नदी पात्राची झालेली आहे. प्रदूषणयुक्त आणि अतिशय घाणेरडं पाणी या नदी पात्रामध्ये आहे आणि काही कोणाला खेद नाही आणि खंत नाही अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे. 1 वर्षावर येऊन बसलेल्या सिंहस्थामध्ये स्मार्ट सिटी, महानगरपालिका, प्रशासन, कोट्यवधी रुपयाची कामं कुठे झाली, कुठे चालली, ही कोणत्या नदी पात्रात का गटारगंगेत तुम्ही खर्च करतायत, काहीच समजायला मार्ग नाही. बघा, हा आता याच्या खालून येणारा हा सरस्वती नाला, इथे हे टॅप केलेले चेंबर, हे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीचं काम, हे इथे जे चेंबर्स आहे हे गटारीचे चेंबर्स आहेत आणि हे नाला त्याच्यात बंदिस्त केलेला आहे. ऍक्च्युली ही सरस्वती नाला नाही तर सरस्वती नदी आहे, पण तिला सर्व गटारीचं स्वरूप आलेलं आहे. या शहरातलं जेवढं रॉ वॉटर आहे, घाण मलमूत्र सर्व याला जोडले गेलेले आहे आणि ही सर्व घाण या गटारीतून उद्ध्वस्त आलेले आहे अवकाळी पाण्यामध्ये. म्हणजे असा अवकाळी आलेल्या पावसामध्ये जर ही परिस्थिती आहे तर पावसाळ्यात एक किती वाईट परिस्थिती या शहराची असेल. आणि हेच पाणी हे गंगा पात्रात गोदा घाटामध्ये जात आहे, त्या जिथे अनेक नद्यांचा संगम आहे. अशा नदी पात्रामध्ये शहराच्या पार्श्वभूमीवर आज आम्हाला या घाणेरड्या पाण्यामध्ये लोकांना आंघोळी करायला लावणार आहे. 1 वर्षामध्ये काय काय दुरुस्त करणार आहे, खरं नियोजन काय आहे शहराच्या पार्श्वभूमीवर? महानगरपालिकेमध्ये आणि स्मार्ट सिटीचा कोट्यवधीचा रुपया भ्रष्टाचार या कामामध्ये तुम्हाला दिसून येतोय. हे कोणत्या आखलेच्या तारे यांनी तोडले, कसे चेंबर टाकले आणि चेंबर कसे काय उघडून बाहेर येत आहेत आणि मग याचा कोणाच्याकडे उत्तर नाहीयेत. कोणताही अधिकारी ते खूप चांगल्या पद्धतीने काम करायला तयार नाही, बघायला तयार नाही, जबाबदारी घ्यायला तयार नाही. आणि नाशिककर वर्षानुवर्ष अनेक सिंहस्थ अशाच पद्धतीच्या घाणेरड्या पाण्यामध्ये आंघोळ करतोय आणि लोक तीर्थ घेऊन जात आहेत, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून या सर्व बेकायदेशीर बेजबाबदारपणे अशा अनियमित कामाची चौकशी आणि त्या अधिकाऱ्यावर त्याचा कुठे दोषारोप निश्चित करायला पाहिजे, पण हे असं होत नाही. आणि हे आम्हाला वारंवार या घाण पाण्याला सामोरं जावं लागतं, या गटारच्या पाण्याला आणि गोदापात्राला जे प्रदूषण युक्त करतायत त्या अधिकाऱ्यांना आज काय बोलावं आणि काय नाही याची उत्तरच नाही आणि याची उत्तर द्यायला कोणताही सक्षम अधिकारी नाही हे आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. ही अवकाळी पाण्यात ही परिस्थिती आहे तर पावसाळ्यामध्ये याची परिस्थिती काय राहील याचा विचार जनतेने केला पाहिजे. हे नाशिक महानगरपालिकेचं शौचालय, लगतच असलेल्या या वस्त्या आणि या वस्त्याचं सर्व ड्रेनेज ह्या वाघाडी नाल्याला येऊन मिळतात आणि अशाच मोकळ्या सोडलेल्या या टॅप केलेल्या नाहीत. आणि हा वाघाडी नाल्याचं पाणी हे सर्व ओव्हरफ्लो होऊन हे नदीपात्रात सोडलं जात आहे आणि आम्ही राजरोसपणे फक्त निर्लज्जपणे बघतो आहोत. याला कोणतीही बंदी नाही. याचे पाईप सुद्धा तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत आहे आणि नदीपात्रामध्ये हे सुलभ शौचालयाची घाण सुद्धा त्याच्यात जातीये. निर्माल्य कलश आणि अशा पद्धतीने ही घाण चालली जाते. 370 कोटी रुपये खर्च होत आहेत आपले. कुठे ती वॉटर ग्रेस, कुठे ती साफसफाई, कुठे ती स्वच्छता? वेडा नाशिककर हे फक्त बघतोय, सहन करतोय, काहीच बोलायचं नाही, कोणालाच बोलायचं नाही आणि बोललो तरी कोणी दखल घेणार नाही. हे पाय गोदा पात्रामध्ये मिसळलं जाणारे हे वाघाडीचं स्वरूप म्हणजे वारणा नदीचं वाघाडीत रूपांतर आणि वाघाडी नदीचं परत हे घाण, अस्वच्छ, दुर्गंधयुक्त, मलमूत्रयुक्त पाणी हे नदीपात्रात चाललेलं आहे. हे प्रदूषण मुक्त नाही का? ही कोणाची जबाबदारी? हे कधी दुरुस्त होणार? आम्हाला गोदापात्र सुरक्षित ठेवा, चांगलं ठेवा, शुद्ध ठेवा आणि प्रदूषण मुक्त करा, हीच फक्त मागणी आहे. कोट्यावधी रुपये खर्च होत आहे ते इथे कारणी लागली पाहिजे. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.